Good evening, dear students, pharmacists and friends. Can you hear me? आवाज येतोय का माझा? Okay, Priya. Thank you. Thank you, Priya. Yes, thank you, Harish. So आपण सगळे आता इथे जे आपण आहोत आज या प्लॅटफॉर्मवरती, तर आपला सगळ्यांचा पर्पस काय आहे? तर आपल्याला सगळ्यांना आपला जो ड्रीम आहे ड्रग इन्स्पेक्टर होण्याचं, ते ड्रीम आपल्याला अचीव करायचं आहे, ते पूर्ण करायचं आहे. आणि ते ड्रीम कशा प्रकारे अचीव होईल, त्यासाठी काय करावं लागेल? तर सगळ्यात महत्त्वाचं, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे 60 मिनिट्स. सगळ्यात महत्त्वाचं काय? 60 मिनिटं, 1 तास आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. कोणता 1 तास? तर 22 मार्चला एक्झाम आहे आणि एक्झामच्या वेळेस 1 तासाची आपली एक्झाम असेल, 60 मिनिट्सची आपली एक्झाम असेल. आणि आपण जे काही तयारी करतोय ते तयारी आपले, त्याचं जे काही परफेक्शन आहे आपल्या तयारीचं, ते आपल्याला त्या 1 तासामध्ये प्रूव्ह करायचं आहे. विदिन 1 आवर, 60 मिनिटात आपल्याला ते प्रूव्ह करायचं आहे. आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काय? तर आपली एमसीक्यूची प्रॅक्टिस होणे महत्त्वाचं आहे. प्रॅक्टिस ऑफ एमसीक्यू, राईट. आता एमसीक्यूची प्रॅक्टिस करायची असेल तर त्यासाठी जर आपण एका प्लॅटफॉर्मवरती आलो, एक ग्रुप डिस्कशन जर आपण केलं, तर ती प्रॅक्टिस आपली अजून चांगल्या प्रकारे होते इथे. तर त्यासाठी हा एक प्लॅटफॉर्म मी इथे तयार केलेला आहे आपल्या वेबसाईटवरती. pharmalabacademy.com आपली वेबसाईट आहे. तर त्याच्यावरती आपण आता जाणार आहोत आणि तिथे आपण डिस्कशन करणार आहोत एमसीक्यू टेस्टचं. तर आता इथे मी एक गोष्ट क्लिअर करतो की दिस इज द डिस्कशन. इथे आपण जे ऐकतोय, जे आपण इथे आजचा टॉपिक आहे आपला, तो काय आहे? तर तो टॉपिक आहे डिस्कशन ऑफ एमसीक्यूज किंवा टेस्ट बद्दल आपण डिस्कस करणार आहोत. सो इट शुड बी 2 वे प्रोसेस. ओके, असं व्हायला नको की मी एकटाच बोलतोय किंवा आपण जसं कॉलेजमध्ये लेक्चर्स वगैरे करतो तसं व्हायला नको. इट शुड नॉट बी लेक्चरिंग, इट शुड बी अ डिस्कशन. प्रॉपर डिस्कशन व्हायला पाहिजे, 2 वे डिस्कशन व्हायला पाहिजे, हॉट डिस्कशन व्हायला पाहिजे. 1 तासाचा आपला आजचा वेळ आहे. 1 आवर टायमिंग आपण दिलेलं आहे आज. तर 1 तासामध्ये जर आपलं एक क्वेश्चन जरी डिस्कस झालं तरी इट्स गुड. ओके, तसं मी मॅक्झिमम 10 क्वेश्चनचं मी लिमिट ठेवलेलं आहे. म्हणजे 1 तासामध्ये आपल्याला 10 क्वेश्चन डिस्कस करायचे. पण जर इथे आपलं हॉट डिस्कशन होत असेल आणि एक क्वेश्चन जरी आपला होत असेल तर दॅट इज गुड. आणि ही जी काही आपली आता डिस्कशन चालू राहणार आहेत, हे आपल्या एक्झामपर्यंत चालू राहणार आहे. एव्हरी सॅटर्डेला 8 वाजता आपण या प्लॅटफॉर्मवरती येऊ शकतो आणि डिस्कशनमध्ये पार्टिसिपेशन करू शकतो. सो दिस इज नॉट ओनली फॉर दिस सॅटरडे, इट इज फॉर एव्हरी सॅटरडे till 22nd of March. So we will come together on this platform and we will discuss. We will discuss the MCQs, we will discuss the pattern of exam, we will discuss study material. Whatever queries you have, we will discuss it. And it has no charge, it is free. This discussion is free for all. Okay? यासाठी काही आपलं चार्जेस नाही आहेत. इट इज फ्री फॉर ऑल. ज्याला कुणाला इच्छा असेल तो इथे जॉईन करू शकतो. फक्त अननेसेसरी डिस्कशन व्हायला नको. जर अननेसेसरी डिस्कशन असेल किंवा मला असं वाटत असेल की आपलं डिस्कशन कुठेतरी वेगळ्याच रस्त्यावर जात आहे, मार्गाने जात आहे, तो आपल्या रिलेटेड टू ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम नाही आहे, तो इतर कुठल्या मार्गाने जात आहे, तर मी तिथे त्याला स्टॉप करेल. सो आपल्याला इथे एक डिसिप्लिन पण मेंटेन करायचं आहे. ऑल ऑफ अस आर फार्मासिस्ट, ऑल ऑफ अस आर प्रोफेशनल्स. आपल्यापैकी काही जण असिस्टंट प्रोफेसर असतील, काही जण कंपनीजमध्ये मॅनेजर्स सुद्धा आहेत आणि काही फ्रेशर्स पण आहेत. आणि असं पण होऊ शकतं की हा प्लॅटफॉर्म फ्री असल्यामुळे इथे काही असे पण मिसक्रिएंट्स येऊ शकतात की जे आपल्याला डिस्टर्ब करतील. त्यांचा उद्देशच असतो ते कुठेही गेले तर ते डिस्टर्ब करतात. तर असे पण काही मिसक्रिएंट्स इथे आपल्यामध्ये असू शकतात की जे आपल्याला डिस्टर्ब करण्याचा प्रयत्न करतील. तर असे जर असतील तर त्यांना आपण बाहेर काढूया, नो डाऊट. ओके, पण आपला हा जो आपण प्लॅटफॉर्म आता डिसाईड केलेला एव्हरी सॅटर्डेला, तर आपण इथे एकत्र येऊ आणि आपण डिस्कशन करूया. आणि इट शुड बी अ 2 वे डिस्कशन. ओके, तर आता इथे मी आपल्या वेबसाईटवरती जातो. आय विल शेअर द स्क्रीन. मी स्क्रीन शेअर करतो. ओके, आणि वेबसाईटवरती जातो. बघूया. ओके, वेट. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपली वेबसाईट आहे pharmalabacademy.com. आपल्या वेबसाईटवरती इथे टेस्ट युजर लॉग इन आहे. त्या टेस्ट युजर लॉग इनमध्ये जाऊन
तुम्ही तुमचं लॉग इन करू शकता. ठीक आहे. इथे तुम्हाला तुमचा ईमेल आय डी आणि पासवर्ड तुम्हाला द्यावं लागतं. जर तुमचं अकाउंट तुमच्यापैकी मेनी स्टुडंट्स आहेत किंवा मेनी प्रोफेशनल्स आहेत इथे की ज्यांनी इथे अकाउंट क्रिएट केलेलं आहे. ज्यांचं अकाउंट नसेल आपल्या वेबसाईटवरती तर त्यांनी डिटेल्स, त्यांचे जे काही डिटेल्स आहेत म्हणजे ईमेल आय डी आणि त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर ते मला द्यायचं, म्हणजे आमच्या टीमला द्या, आम्हाला व्हॉट्सअप करा, आम्ही तुमचं अकाउंट या वेबसाईटवरती क्रिएट करू. तर इथे आपण अकाउंटमध्ये एंटर झालेलो आहोत आपल्या. तर हा आपला डॅशबोर्ड आहे. या डॅशबोर्डमध्ये इथे आता आपण जाऊया. इथे 8 नंबरची जी आहे टेस्ट, ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम मेगा टेस्ट पॅकेज, या टेस्ट पॅकेजवरती आपण जाणार. इथे व्ह्यू टेस्ट आपण करूया. तर व्ह्यू टेस्ट जर आपण केली तर आजपर्यंत या टेस्ट पॅकेजमध्ये आपण 92 टेस्ट अपलोड केलेले आहेत. 92 टेस्ट बघू शकता. इथे टॉपिक वाईज टेस्ट आहेत. सो PA, कॅलिब्रेशन, व्हॅलिडेशन, फार्मास्युटिकल अनालिसिस, पायलट प्लांट, ओके, नॅशनल हेल्थ प्रोग्राम्स, अशा टेस्ट आहेत इथे. ओके, टॉपिक वाईज. तर आजची आपली जी टेस्ट आहे, आजची 92 नंबरची आपली टेस्ट आहे. तर ह्या टेस्टमध्ये टोटल क्वेश्चन्स किती? 10 क्वेश्चन्स. मी ऑनली 10 क्वेश्चन्स इथे दिलेले आहेत. ओके, करेक्ट आन्सरला 4 मार्क्स मी दिलेत. ऍक्च्युअली जे आपली एक्झाम असेल तिथे 2 मार्क्स असेल, पण इथे मी 4 दिलेत. इथे रॉंगसाठी -1. ओके, रॉंग असेल तर -1. आणि टोटल टाइम इथे मी 50 मिनिट्स दिलेला आहे. 50 मिनिट्स. ऍक्च्युअली टाइम किती असायला पाहिजे 10 MCQ साठी? तर 10 MCQ साठी 6 मिनिटाचा टाइम असायला पाहिजे, 6 मिनिट्स. ओके, बट इथे आपल्याला डिस्कशन करायचं आहे. इथे आपण काय करणार, क्वेश्चन बाय क्वेश्चन, एक एक क्वेश्चन आपल्या समोर येणार आहे. तो क्वेश्चन आपल्या समोर आला की आपण त्याच्यावरती डिस्कशन करणार आहोत आणि डिस्कशन करून त्याचा आन्सर आपण फायनल करूया. आणि जिथे मॅक्सिमम जे रिस्पॉन्स येतील, म्हणजे ABCD ऑप्शन आहे, तर आपल्यापैकी मॅक्सिमम जो ऑप्शन येईल मेजॉरिटीमध्ये तो आपण करेक्ट आन्सर म्हणून सिलेक्ट करूया. ओके, आणि तसं आपण पुढे जाणार. ओके, तर चला मी इथे स्टार्ट टेस्ट करतो. हा बघा, इथे आपला हा जो ग्रीन बटन आहे. ओके, तर ॲक्शनमध्ये स्टार्ट बटन टेस्ट आहे. तर मी इथे टेस्टला स्टार्ट करतो. सो नाव स्टार्ट टेस्ट. ओके, सो इथे टेस्ट स्टार्ट झाली. फर्स्ट क्वेश्चन आला. मी एक काम करतो, क्वेश्चन्सला मी सिरियली अरेंज करतो. आता हे जे क्वेश्चन्स इथे येतात ते ॲट रँडम येतात, ॲट रँडम. ओके, तर मी इथे सिरियली घेतो, म्हणजे इथे 1 पासून मी सुरुवात करतो. 1, क्वेश्चन नंबर 1. ओके, सो दिस इज द क्वेश्चन नंबर 1. आता आपल्याला काय करायचं आहे बघा, आपण इथे क्वेश्चन रीड करणार. रीड केल्यानंतर मी ऑप्शन्स रीड करणार. रीड केल्यानंतर तुम्हाला आन्सर्स टाईप करायचे आहेत. यू हॅव टू टाईप द आन्सर्स. ओके, जे काही तुम्हाला करेक्ट आन्सर वाटतंय तर तुम्ही टाईप करा ऑप्शन ABCD असं. ओके, आणि ज्यांना आन्सर माहीत नसेल किंवा ज्यांना कन्फ्युजन असेल किंवा जे कन्फ्यूज असतील आणि ज्यांना आन्सर द्यायचं नाहीये, कारण निगेटिव्ह मार्किंग आहे लक्षात घ्या, तर ज्यांना आन्सर द्यायचं नसेल त्यांनी NA टाईप करायचं. NA, नॉट अटेम्प्टेड. नॉट अटेम्प्टेड असं NA टाईप करायचं. ओके, तर चला सुरू करूया. इथे आपण अजून जास्त वेळ आपण घालवणार नाही, आपण डायरेक्टली सुरू करूया आता इथे. ठीक आहे. सो द क्वेश्चन इज, फर्स्ट क्वेश्चन, ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स about blood centers are correct except option A, they perform all or any of the operations related to blood drawn from donors. Option B, they prepare, store and distribute blood components. Option C, they need approval from Drug Controller General of India. And option D, they get license from the Central Licensing Authority of India. So what is the correct answer? Type your answer. ओके, सागर जाधव D टाइप केलेले सागरने. ओके, यस, एक आन्सर आलेला आहे. यस, 20 पार्टिसिपंट्स आर देअर आणि 1 आन्सर इज देअर. टाईप करा आन्सर्स तुमचे. हे बघा, डिस्कशन थ्रू आपल्याला जायचं आहे. रिस्पॉन्स द्या. यस, ओके, प्राजक्ताने D दिलेला आहे. प्रियंका घाडगे D. ओके, यस यस, द्या आन्सर द्या अजून. ओके, श्वेता हिरेमठ D. ओके श्वेता, यस. ओके, मला एक सांगा, तुम्हाला सगळ्यांना स्क्रीन दिसते का? प्रॉपर फॉन्ट दिसतात आहे का? रीड करता येतात आहे का? फॉन्ट रीड करता येतात आहे का तुम्हाला? येस सर. ओके, गुड. चला, तर बघा इथे जे मोस्ट आन्सर आले, एक आन्सर C आलेलं होतं आणि मॅक्सिमम आन्सर D आलेला आहे. ओके, सो इथे आता मॅक्सिमम लोकांनी आन्सर जे दिले, मेजॉरिटी, त्याने D आन्सर दिलेला आहे.
सो इथे मी डी सिलेक्ट करतो. ओके, डी सिलेक्ट करतो, सेव्ह अँड नेक्स्ट करतो. आता सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर पहिले आपण काय करूया, तर हा जो फर्स्ट क्वेश्चन होता याला आपण डिस्कस करून घेऊ. याचा डिटेल आपण बघूया. सर डिटेल्स बघा इथे. तर हा फर्स्ट क्वेश्चन होता आपला, ऑल ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट्स अबाउट ब्लड सेंटर्स आर करेक्ट एक्सेप्ट. सो इथे ऑप्शन ए, they perform all or any of the operations related to blood drawn from donors. Option B, they prepare, store and distribute blood components. Option C, they need approval from Drug Control General of India. And option D, they get license from the Central Licensing Authority of India. ओके, 4 ऑप्शन्स होते. म्हणजे इथे 4 पैकी 3 ऑप्शन्स हे करेक्ट असतील आणि एक ऑप्शन जे असेल ते रॉंग असेल. तर 4 पैकी रॉंग ऑप्शन कोणता, तर रॉंग ऑप्शन डी आहे, जे आपण आन्सर दिलेला आहे. तर आता हा जो क्वेश्चन आहे, हा क्वेश्चन कुठून आलेला आहे, याचा सोर्स काय, तर या क्वेश्चनचा सोर्स जो आहे तो आहे ड्रग्ज रूल्स मध्ये शेड्यूल एफ. शेड्यूल एफ मध्ये पार्ट 12B अँड सी ऑफ ड्रग्ज रूल्स 1945 हा याचा सोर्स आहे या क्वेश्चनचा. आणि हा क्वेश्चन आपला जो बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, याच्यामध्ये पण पेज नंबर 1.27 वरती आहे. ओके, आता जे लायसेन्सिंगची प्रोसिजर असते, म्हणजे जे ब्लड सेंटर्स असतात किंवा ब्लड बँक असतात, तर ब्लड बँकचं जे काही लायसेन्सिंगची प्रोसिजर असते ती कशी असते, तर ब्लड बँकसाठी जे अप्लिकेशन करावं लागतं, अप्लिकेशन फॉर ग्रांट और रिन्युअल ऑफ लायसन्स, तर हे जे अप्लिकेशन आहे हे पहिले अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. लायसन घेण्याच्या आधी जे अप्लिकेशन केलं जातं ते अप्लिकेशन फर्स्ट अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. कुणाकडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं, तर स्टेट और युनियन टेरिटोरी ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल. जर महाराष्ट्र स्टेट आहे तर महाराष्ट्र स्टेटमध्ये स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिल असेल, राईट. तर इथे स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलकडून पहिले लायसन्सचं जे काही अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन आपल्याला अप्रूव्ह करून घ्यावं लागेल. त्यानंतर ते अप्रूव्ड अप्लिकेशन आपण स्टेट ड्रग कंट्रोलरकडे सबमिट करणार आणि मग तो स्टेट ड्रग कंट्रोलर म्हणजे FDA जो आहे तो लायसन इश्यू करतो. कोण लायसन इश्यू करतो इथे, तर स्टेट ड्रग कंट्रोलर जो आहे FDAचा महाराष्ट्रामध्ये तो लायसन इश्यू करतो. तर इथे ऑप्शन काय होतं, दे गेट लायसन्स फ्रॉम द सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी ऑफ इंडिया. सेंट्रल लायसन्सिंग ऑथॉरिटी म्हणजे काय, CDSCO. तर ब्लड बँकेला CDSCO लायसन इश्यू करते का, नाही. ब्लड बँकेला लायसन कोण इश्यू करतो, तर स्टेट ड्रग कंट्रोलर म्हणजे FDA. आणि इथे मग जे CDSCO आहे, DCGI, त्याचा रोल काय आहे, तर इथे हे जे काही ब्लड बँक आहे, मग इथे ब्लड बँकेला लायसन अप्रूव्ह झाल्यानंतर, लायसन मिळाल्यानंतर ते त्या ब्लड बँकेला DCGI कडून अप्रूव्ह करून घ्यावं लागतं. बघा, ऑल सच ब्लड बँक्स आर टू बी अप्रूव्ड बाय ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI अँड आर रेग्युलेटेड बाय द ड्रग रूल्स 1945. म्हणजे जर आपल्याला ब्लड बँकेचं लायसन घ्यायचं असेल तर 3 स्टेप प्रोसेस आहे. म्हणजे ब्लड बँक चालू करायची असेल तर 3 स्टेप प्रोसेस आहे. पहिली स्टेप की आपलं जे लायसन्सचं अप्लिकेशन आहे ते अप्लिकेशन स्टेट ब्लड ट्रान्सफ्युजन काउन्सिलकडून SBTC कडून अप्रूव्ह करून घ्या. मग ते अप्लिकेशन FDA कडे सबमिट करा, म्हणजे जे स्टेट ड्रग कंट्रोलर असेल तो लायसन इश्यू करेल. आणि त्यानंतर आपली जी ब्लड बँक आहे त्या ब्लड बँकेला अप्रूव्ह करून घ्यावं लागतं बाय द DCGI. तसे 3 स्टेप प्रोसेस इथे आहे. ओके, सो आय होप की हा जो फर्स्ट क्वेश्चन आहे याचा करेक्ट आन्सर आपल्या सगळ्यांना व्यवस्थित समजलेलं असेल. ठीक आहे. नाउ आय विल शिफ्ट टू द सेकंड क्वेश्चन. आपण सेकंड क्वेश्चन वरती जाऊया. नाउ द सेकंड क्वेश्चन इज, व्हॉट इज द मिनिमम हिमोग्लोबिन कंटेंट रिक्वायर्ड इन होल ह्युमन ब्लड आफ्टर मिक्सिंग विथ अँटीकोअगुलंट सोल्युशन. ऑप्शन ए 9.7% वेट बाय व्हॉल्यूम. ऑप्शन बी 9.7% व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. ऑप्शन सी 12.5% वेट बाय व्हॉल्यूम. ऑप्शन डी 10.5% वेट बाय व्हॉल्यूम. ओके, इथे आन्सर सी आलेला आहे, ए पण आलेला आहे. इथे मला एक तुम्हाला सजेशन द्यायचं आहे, एक इन्स्ट्रक्शन द्यायची आहे. इन्स्ट्रक्शन अशी आहे की जोपर्यंत आपण एक क्वेश्चन जो आहे तो पूर्णपणे रीड करत नाही आणि 4ही ऑप्शन्स आपण रीड करत नाही तोपर्यंत आन्सर देऊ नका. ओके, एकदा क्वेश्चन नीट समजून घ्या, 4ही ऑप्शन्स नीट समजून घ्या आणि मग आन्सर द्या. तर आता इथे जे आन्सर्स आलेले तर मेजॉरिटी आन्सर हे ए आलेला आहे. मेजॉरिटी आन्सर ए आलेला आहे. तर इथे आपण ए सिलेक्ट करूया, 9.7% वेट बाय व्हॉल्यूम. ओके, आणि सेव्ह अँड नेक्स्ट करू. आता आपण या क्वेश्चनला डिस्कस करूया. चला बघूया काय आहे या क्वेश्चन मध्ये.
तर आपला हा जो सेकंड क्वेश्चन आहे, सो द सेकंड क्वेश्चन इज व्हॉट इज द मिनिमम हिमोग्लोबिन कंटेंट रिक्वायर्ड इन होल ह्युमन ब्लड आफ्टर मिक्सिंग विथ अँटीकोअगुलंट सोल्युशन. सो ऑप्शन ए 9.7% weight by volume, option B 9.7% volume by volume, option C 12% weight by volume आणि option D 10.5% weight by volume. So the correct answer is option A. म्हणजे आता मेजॉरिटी आपण जे क्वेश्चन आन्सर सिलेक्ट केलेलं आहे ते आन्सर करेक्ट आहे. आता हा जो क्वेश्चन आहे याचा सोर्स काय आहे, तर याचा सोर्स आहे होल ह्युमन ब्लड आयपी. पहिलाच टॉपिक आहे आपल्या सिलेबसमध्ये, होल ह्युमन ब्लड आयपी फर्स्ट टॉपिक, राईट. तर होल ह्युमन ब्लड आयपी, तर हा जो आहे टॉपिक इंडियन फार्माकोपिया 2018. आता माझ्याकडे 2018 आहे म्हणून मी 2018 बघितलेलं आहे. सो आयपी 2018 मध्ये व्हॉल्यूम 3 वरती पेज नंबर 3947 आहे. ओके, पेज नंबर 3947 व्हॉल्यूम 3 आयपी. तर होल ह्युमन ब्लड आयपी हा जो टॉपिक आहे, हा टॉपिक तुम्ही इथून रीड करू शकता. इंडियन फार्माकोपिया 2018 व्हॉल्यूम 3 पेज नंबर 3947. या व्यतिरिक्त हा टॉपिक अजून कुठे मिळेल आपल्याला, तर हा शेड्यूल एफ मध्ये पार्ट 12B अँड 12C जो आहे ड्रग्स रूल्स मध्ये, तर इथे पण हा टॉपिक आहे. म्हणजे हा जो टॉपिक आहे होल ह्युमन ब्लड आयपी, ज्याच्यामधून हा क्वेश्चन आलेला आहे. तर याचे आपल्याकडे 2 सोर्सेस आहेत. 2 सोर्सेस कोणते, तर एक आयपी आहे आणि दुसरा सोर्स म्हणजे ड्रग्स रूल्स आहे. या 2 सोर्सेस मधून आपण हा क्वेश्चन करू शकतो. आता इथे बघा, इथे काय म्हटलेलं आहे, क्वेश्चन काय आहे, मिनिमम हिमोग्लोबिन कंटेंट. आता एक आन्सर सी पण आलं होतं, बट काय इथे म्हटलेलं आहे, व्हॉट इज द मिनिमम हिमोग्लोबिन कंटेंट रिक्वायर्ड इन होल ह्युमन ब्लड आफ्टर मिक्सिंग विथ अँटीकोअगुलंट सोल्युशन. आता इथे काय काय समजून घ्यायचंय आपल्याला, तर काय म्हटलेलं, एक तर होल ह्युमन ब्लड. आता होल ह्युमन ब्लडचे डेफिनेशन काय हे आपण समजून घ्यायला पाहिजे. व्हॉट इज होल ह्युमन ब्लड. सेकंड, इथे क्लिअरली म्हटलेलं आहे आफ्टर मिक्सिंग विथ अँटीकोअगुलंट सोल्युशन. आफ्टर मिक्सिंग विथ अँटीकोअगुलंट सोल्युशन म्हणजे जो होल ह्युमन ब्लड आहे त्याच्यामध्ये जर आपण अँटीकोअगुलंट सोल्युशन मिक्स केलं तर तो ब्लड डायल्यूट होईल. तो ब्लड काय होईल, डायल्यूट होईल. त्याच्यामध्ये जे हिमोग्लोबिन कंटेंट आहे ते पण डायल्यूट होईल. हिमोग्लोबिन कंटेंट विल बी डायल्युटेड. ऍक्च्युअली जो ब्लड डोनर असतो, ब्लड डोनर, हेल्दी डोनर, तो हेल्दी डोनरचा जो ब्लड असतो, त्याच्या ब्लड व्हेसल्समध्ये जो ब्लड असतो, तर त्या ब्लडमध्ये मिनिमम हिमोग्लोबिन कंटेंट किती असायला पाहिजे, तर होल ह्युमन जो डोनर आहे त्या डोनरच्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन कंटेंट 12.5% वेट बाय व्हॉल्यूम असायला पाहिजे. पण जेव्हा ते ब्लड कलेक्ट केलं जातं, ब्लड बॅग्समध्ये कलेक्ट केलं जातं, त्याच्यामध्ये अँटीकोअगुलंट सोल्युशन मिक्स केले जातात, तर तो ब्लड जो आहे तो डायल्यूट होतो, हिमोग्लोबिन कंटेंट डायल्यूट होतो. म्हणून जे हिमोग्लोबिनचं कंटेंट आहे ते कमी होईल इथे. म्हणजे 12.5% वरून ते कितीला येईल, तर ते 9.7%ला येईल. 9.7% वेट बाय व्हॉल्यूम. ओके, तर बघा इथे हिमोग्लोबिन बद्दल काय दिलेलं आहे बघा. सो हिमोग्लोबिन शाल नॉट बी लेस दॅन 12.5 ग्राम पर डेसिलिटर इन हेल्दी डोनर्स ब्लड. ओके, हेल्दी डोनर्स ब्लड मध्ये हिमोग्लोबिन किती असायला पाहिजे, तर शाल नॉट बी लेस दॅन 12.5 ग्राम पर डेसिलिटर. सो व्हॉट इज डेसिलिटर, डीएल. डीएल म्हणजे काय, डेसिलिटर. अँड व्हॉट इज डेसिलिटर सांगा बरं. डेसिलिटर मीन्स हाऊ मच, so deciliter is 100 ml, right? Deciliter is 100 ml. Okay, so deciliter. तर जेव्हा ब्लड व्हेसल मध्ये असतो, डोनरच्या बॉडीमध्ये असतो, तर तो त्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कंटेंट शाल नॉट बी लेस दॅन 12.5 ग्राम पर डेसिलिटर. पण जेव्हा आपण होल ह्युमन ब्लड म्हणतो, होल ह्युमन ब्लड, तर ड्रग रूल्स मध्ये शेड्यूल एफ मध्ये पार्ट 12B मध्ये होल ह्युमन ब्लडचे डेफिनेशन, म्हणजे ब्लडचीच डेफिनेशन काय दिलेली आहे, ब्लडची डेफिनेशन, ह्युमन ब्लडची डेफिनेशन ड्रग्स रूल्स मध्ये शेड्यूल एफ मध्ये पार्ट 12B मध्ये ह्युमन ब्लडचे डेफिनेशन काय आहे, तर ह्युमन ब्लड इज द फायनल मिक्सचर ऑफ ब्लड अँड अँटीकोअगुलंट सोल्युशन कंटेन्स नॉट लेस दॅन 9.7% वेट बाय व्हॉल्यूम ऑफ हिमोग्लोबिन. म्हणजे ड्रग रूल्स मध्ये पण म्हटलेलं आहे की ह्युमन ब्लड जो असतो तो होल ह्युमन ब्लड असतो. ह्युमन ब्लड इज होल ह्युमन ब्लड. आणि होल ह्युमन ब्लड म्हणजे काय, की ज्याच्यामध्ये अँटीकोअगुलंट सोल्युशन मिक्स असतील आणि ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन कंटेंट 9.7% वेट बाय व्हॉल्यूम पेक्षा कमी नसतील. तर हा पण क्वेश्चन जो आलेला आहे हा PYQचा क्वेश्चन आहे, एक्झाम मध्ये आलेला क्वेश्चन आहे, राईट, एक्झाम मध्ये आलेला. तर हा क्वेश्चनचा सोर्स काय, कुठून आलेला आहे क्वेश्चन, हा क्वेश्चन आलेला आहे आयपी मधून, इंडियन फार्माकोपिया मधून. इंडियन फार्माकोपियामध्ये डायरेक्टली हा स्टेटमेंट दिलेला आहे.
whole human blood is the final mixture of blood and anticoagulant solution contains not less than 9.7% weight by volume of hemoglobin. असा स्टेटमेंट इंडियन फार्माकोपिया मध्ये 2018 मध्ये पेज नंबर 3947 वरती दिलेला आहे. ओके, तर आपण सेकंड क्वेश्चन इथे डिस्कस केलेला आहे, त्याचा डिटेल मध्ये आपण इथे गेलो सेकंड क्वेश्चनच्या. चला परत आपल्या टेस्टकडे जाऊया आपण आणि थर्ड क्वेश्चन आपण बघूया इथे. ओके, हे बघा 2 क्वेश्चन आपण दिले तर इथे 2 ग्रीन्स आलेत, आपले 2 हे ग्रीन झालेत. आता तिसरा क्वेश्चन आपण बघूया. सो द थर्ड क्वेश्चन इज इन HIV पेशंट्स रिस्क ऑफ स्पेसिफिक अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स increases below threshold CD4 counts of about. ओके, मी क्वेश्चन पुन्हा रीड करतो. हे बघा, पहिले मला क्वेश्चन रीड करू द्या, ऑप्शन्स रीड करू द्या, त्यानंतर आन्सर द्या. थोडंसं पेशन्स ठेवा. ओके, नाहीतर काय की तुम्ही आन्सर देताय आणि माझं तिकडे लक्ष जाणार नाही. ओके, आणि एक्झाम मध्ये पण पूर्ण क्वेश्चन रीड करायचं, ऑप्शन्स रीड करायचे आणि मगच आन्सर द्यायचं. ओके, एक एने पण आन्सर आलेले. ठीक आहे, मी पुन्हा रीड करतो क्वेश्चन. इन HIV पेशंट्स risk of specific opportunistic infections increases below threshold CD4 counts of about. Option A 1000 cells per microliter, option B 500 cells per microliter, option C 200 cells per microliter, option D 0 cells per microliter. सो महाले यांनी सी आन्सर दिलेला आहे, हरीश कुमारने सी आन्सर दिलेला आहे. सो मेजॉरिटी आन्सर सी आलेला आहे. एक आन्सर एनए पण आला होता, NA नॉट अटेम्प्टेड. ओके, तर चला आपण इथे मेजॉरिटी प्रमाणे जाऊया. तर मेजॉरिटी सी आहे, इथे आपण सी सिलेक्ट करू. सो सी सिलेक्ट केलेला आहे. सेव्ह अँड नेक्स्ट करतो, सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, सेव्ह झालं. चला डिस्कस करूया आपण या क्वेश्चनला. तर डिस्कशन करताना बघा, आता इथे क्वेश्चन नंबर 3 इन HIV पेशंट्स रिस्क ऑफ स्पेसिफिक अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स इन्क्रीजेस बिलो थ्रेशोल्ड CD4 काउंट्स ऑफ अबाउट. ऑप्शन ए 1000 सेल्स पर मायक्रोलिटर. यस शैलेश, यू रेज द हँड. काय विचारायचं आहे का शैलेश काले? हँड रेज केलेला आहे, काय विचारायचं का? जर तुम्हाला काही डाऊट असेल, मला मध्ये थांबवायचं असेल तर थांबवू शकता. यू कॅन रेज युअर हँड और यू कॅन स्पीक इन बिटवीन ऑल्सो, नो प्रॉब्लेम. ठीक आहे, मला डिस्टर्ब होत नाही. तुम्ही हँड रेज करा, काय डाऊट असेल, काय विचारायचं असेल, काय कन्फ्युजन असेल तर. ओके, किंवा तुम्ही डायरेक्टली बोलू पण शकता, मला मध्ये थांबवू शकता. ओके, हे लक्षात घ्या. ओके, मी स्पीडने पुढे जातोय. ठीक आहे, कारण आपल्याकडे वेळ कमी आहे, डिस्कस खूप जास्त करायचं आहे. तर त्यामुळे जर तुम्हाला मला मध्ये थांबवायचं असेल तर तुम्ही मला मध्ये थांबवू शकता, आपण डिस्कशन करू शकतो. ओके, आणि माझं एखाद्या ठिकाणी काही चुकत असेल, ओके, तुम्हाला वाटतंय की मी चुकतोय, तर डायरेक्टली बोला, सर हे चुकतंय, दिस इज रॉंग. ओके, नो प्रॉब्लेम. हॉट डिस्कशन होईल, हो द्या, पण डिस्कशन व्हायला पाहिजे. ठीक आहे, चला. तर इथे ऑप्शन्स काय? ऑप्शन ए 1000 सेल्स पर मायक्रोलिटर, ऑप्शन बी 500 सेल्स पर मायक्रोलिटर, ऑप्शन सी 200 सेल्स पर मायक्रोलिटर, ऑप्शन डी 0 सेल्स पर मायक्रोलिटर. ओके, तर करेक्ट आन्सर सी आहे. म्हणजे आपण सगळ्यांनी जे आन्सर दिले ते निराउट करेक्टच दिलेलं आहे सगळ्यांनी. आता याचा सोर्स काय? हा जो क्वेश्चन आलेला आहे हा आपला पॅथोफिजिओलॉजीचा क्वेश्चन आहे. पॅथोफिजिओलॉजी जो आहे सिलेबसमध्ये पॅथोफिजिओलॉजीमध्ये HIV एड्स दिलेला आहे, तर तिथे हा क्वेश्चन आहे. आता याचा तुम्हाला सोर्स म्हणजे कुठून तुम्हाला याचा आन्सर मिळेल, कुठे मिळेल याचा आन्सर? तर हा क्वेश्चन जर तुमच्याकडे पॅथोफिजिओलॉजीचे बुक्स असतील तर त्याच्यामधून तुम्ही स्टडी करू शकता. नसेल तर पॅथोफिजिओलॉजीसाठी मर्क मॅन्युअल, मी मर्क मॅन्युअल रेफर केलेला आहे. मर्क मॅन्युअलची वेबसाईट आहे, वेब पोर्टल आहे. मर्क मॅन्युअलच्या वेब पोर्टलवरती तुम्ही गेलात तर तुम्हाला अपडेटेड इन्फॉर्मेशन तिथे मिळते. जर तुमच्याकडे पॅथोफिजिओलॉजीचे बुक्स नसतील, जर तुम्हाला ऍक्सेस नसेल लायब्ररीचा ऍक्सेस नसेल, पॅथोफिजिओलॉजीचे बुक्स तुमच्याकडे नसतील, तर इथे पॅथोफिजिओलॉजी रीड करण्यासाठी तुम्ही मर्क मॅन्युअल यूज करू शकता. तसंच मेडएस्केप पण एक पोर्टल आहे, मेडएस्केप, त्या पोर्टलवरती जाऊन सुद्धा तुम्हाला अपडेटेड नॉलेज मिळू शकतं. तर इथे हा जो MCQ आहे याचा सोर्स तुम्हाला मर्क मॅन्युअलमध्ये मिळेल. तर आपलं जे बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, निराली प्रकाशनचं बुक आहे, माझंच पुस्तक आहे. तर या बुकमध्ये पेज नंबर 2.115 वरती हा टॉपिक दिलेला आहे मी. ओके, आता इथे बघा याचं एक्सप्लेनेशन आपण बघूया की 200 सेल्स पर मायक्रोलिटरच का. ओके, तर याचं रिझन काय आहे बघूया. सो एड्स, दॅट इज अक्वायर्ड इम्युन डेफिशियन्सी सिंड्रोम. एड्स is defined as the occurrence of life-threatening opportunistic infections
certain cancers, neurological diseases and other specific illness in patients with HIV infection and CD4 counts below 200 cells per mm cube. ठीक आहे, इथे मी हायलाइट केलेले ग्रीन कलर मध्ये. तर जेव्हा HIV पेशंटमध्ये जेव्हा CD4 प्लस काउंट जो आहे तो 200 सेल्स पर mm क्यूबच्या खाली जातो तेव्हा त्याला अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स इन्क्रीज होतात, अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स वाढत जातात. तसंच तिथे की सर्टन कॅन्सर्स होण्याचे पण चान्सेस असतात, न्यूरोलॉजिकल डिसीज पण असतात आणि अदर स्पेसिफिक इलनेसेस पण असू शकतात. तर ही जी कंडिशन आहे ही कंडिशन म्हणजेच एड्स, ही कंडिशन म्हणजेच काय एड्स. तर इथे HIV पेशंटमध्ये अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्सचे चान्सेस केव्हा जास्त असतात, केव्हा ते अटॅक करतात अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन्स, तर जेव्हा CD4 काउंट जे आहे ते बिलो 200 सेल्स पर mm क्यूब जातो. नाउ व्हॉट इज CD4 काउंट? व्हॉट आर CD4 सेल्स? CD4 सेल्स म्हणजे टी लिम्फोसाइट सेल्स. व्हॉट आर CD4 सेल्स? टी लिम्फोसाइट. लिम्फोसाइट काय? सो लिम्फोसाइट्स आर द टाइप ऑफ अ WBC. लिम्फोसाइट काय? तर टाइप ऑफ WBC. बरोबर आहे. तर जो HIV व्हायरस असतो तो कोणत्या सेल्सवरती अटॅक करतो? तो HIV व्हायरस हा CD4 सेल्सला अटॅक करतो, तो CD4 सेल्सला इन्फेक्ट करतो आणि CD4 सेल्सला तो डिस्ट्रॉय करत जातो. राईट. आणि त्याच्यामुळे CD4 काउंट कमी कमी होत जातो, म्हणजे आपली इम्युनिटी कमी होत जाते. WBC मध्ये टी लिम्फोसाइट जे आहेत ते लिम्फोसाइट्स त्या कमी होत जातात. आता बघा इथे CD4 सेल्स बद्दल मी म्हटलेलंच आहे. CD4 cells are a type of T lymphocyte, also called helper T cells, that play a central role in coordinating the immune response. They are identified by the CD4 glycoprotein on their surface and are crucial for fighting infections. Okay. Next question. Let's move to the next question. Now, so type 1 hypersensitivity reactions are usually mediated by option A IgE antibodies, option B IgG antibodies, option C IgM antibodies, option D macrophages. Okay, yes, A, IgE, A. Yes, all of you are correct. So इथे आपण ऑप्शन A सिलेक्ट करूया. मेजॉरिटीचा आन्सर A आहे, मेजॉरिटी A. So we select the answer A. Okay. So now save and next. So about this question let's discuss. काही की पॉइंट्स आपण बघूया या आन्सर बद्दल, या क्वेश्चन बद्दल. So type 1 hypersensitivity reactions are usually mediated by option A IgE antibodies, option B IgG antibodies, option C IgM antibodies, option D macrophages. So the correct answer is option A. आपण सगळ्यांनी करेक्ट आन्सर दिलेला आहे. नाव आता ह्याचं जे डिटेल आहे टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीचं, तर हे जे आपलं पुस्तक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर रिस्पेक्टिव्ह एक्झाम, या बुकमध्ये पेज नंबर 8.30 वरती मी दिलेला आहे. तर इथे काही की पॉइंट्स आहेत टाइप 1 हायपरसेन्सिटिव्हिटीचे की पॉइंट्स. तर की पॉइंट्स मध्ये इथे बघूया आपण. सो दीज रिएक्शन्स आर मेडिएटेड बाय इम्युनोग्लोबुलिन ई, मास्ट सेल्स अँड बेझोफिल्स. सो मास्ट सेल्स अँड बेझोफिल्स आर ऑल्सो इन्वॉल्व्ड in type 1 hypersensitivity reactions. These are immediate in onset. These are immediate in onset. Then symptoms are urticarial, rash, pruritus and flushing. Then in severe cases, angioedema, hypotension and anaphylaxis may occur. Then drugs commonly implicated in type 1 hypersensitivity reactions are beta-lactams, quinolones and platinum containing chemotherapeutic agents. So normally जेव्हा आपण हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शनचा स्टडी करतो तर त्याच्यामध्ये हे जे एक्झाम्पल्स आहेत, एक्झाम्पल्स लाईक कोणत्या ड्रग्समुळे कोणत्या टाईपची हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन होऊ शकते. सो ड्रग्स लाईक बिटा-लॅक्टम्स, क्विनोलोन्स, प्लॅटिनम कंटेनिंग किमोथेरॅप्युटिक एजंट्स, दे कॅन कॉज टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन्स. अजून काय कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याचे? सो दे आर इमिजिएट इन ऑनसेट. ओके, दिस इज ऑल्सो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ टाईप 1 हायपरसेन्सिटिव्हिटी रिएक्शन. सो ठीक आहे. Now let's move to the next question. Okay. So now next question. आपला पुढचा प्रश्न काय आहे? So the next question is identify an immune suppressant among the following options. Okay. Option A colony stimulating factors. Option B interferons. Option C interleukins. Option D calcineurin antagonist. So type your answer. Okay. D. Okay. Babita madam. Okay. डी. बबिता अल्लाट यांनी डी आन्सर दिलेला आहे. एक आन्सर डी आलेला आहे. ओके. महाले एन ए म्हणतात आहे. ओके. गणेश महाले एन ए नॉट अटेम्प्टेड, 2 आन्सर आलेले आहेत. 3 वैभव शिंदे नॉट अटेम्प्टेड. ओके. 10 जाधव डी. ओके.
डी आन्सर. देन सो 2 डी आलेले आहेत, तिसरा पण डी आलेला आहे, प्राजक्ता गायकवाड. ओके, पांचाल डी. ओके, सो मेजॉरिटी आन्सर डी आहे ज्याने दिलेले, बाकी एने आलेला आहे. ओके, सो डी आन्सर आपण सिलेक्ट करतोय, कॅल्सिन्युरिन अँटागोनिस्ट. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट करूया. चला, तर पुढे आपण डिस्कशन करूया याच्यावरती. सो बघा, क्वेश्चन इज आयडेंटिफाय अँड इम्युन सप्रेसंट अमंग द फॉलोइंग ऑप्शन्स. ओके, सो ऑप्शन ए कॉलोनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स, ऑप्शन बी इंटरफेरॉन्स, ऑप्शन सी इंटरल्युकेन्स अँड ऑप्शन डी कॅल्सिन्युरिन अँटागोनिस्ट. सो हा क्वेश्चन तर आपल्या सिलेबसमध्ये जर आपण बघितलं तर सिलेबसमध्ये आपल्याला इम्युनोसप्रेसंट्स अँड इम्युनोस्टिम्युलंट्स दिलेले आहेत, राईट. फार्मॅकोलॉजीमध्येच आपल्याला इथे इम्युनोसप्रेसंट अँड इम्युनोस्टिम्युलंट, राईट, ऑटोकाइड्स म्हणजे फार्मॅकोलॉजीमध्ये 8 नंबरचा पॉईंट आहे, 8 नंबरचा टॉपिक आहे ऑटोकाइड्स, इम्युनोस्टिम्युलंट्स अँड इम्युनोसप्रेसंट. तर आपल्या सिलेबसमधून हा जो आहे हा 8 नंबरच्या टॉपिकमधून इम्युनोस्टिम्युलंट्स अँड इम्युनोसप्रेसंट मधला हा क्वेश्चन आहे. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो कॉलोनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर आहे, सो कॉलोनी स्टिम्युलेटिंग फॅक्टर्स आर ग्लायकोप्रोटीन्स that promote production of white blood cells in response to infection. Okay, so glycoproteins promote production of white blood cells in response to infection. Promote white blood cells म्हणजे promote immunity म्हणजे immunostimulant. म्हणजे हे काय झालेत, हे immunostimulant आहेत. ओके, stimulant. So colony stimulating factors are immunostimulants. Okay, त्यानंतर interferons. Interferons are released by human cells that have been infected by the viruses. Infected by the viruses म्हणजेच interferons are antivirals, right. Interferons are antiviral. Antiviral आहे म्हणजेच these are also the immunostimulant. ओके, हे पण immunostimulant आहेत, right. ओके, so these are also immunostimulant. Just a minute. ओके, मी ते करून घेतो. त्यानंतर नेक्स्ट इंटरल्युकिन. इंटरल्युकिन 2 स्टिम्युलेट सेल्युलर इम्युनिटी. इथे डायरेक्टली आलेले स्टिम्युलेट सेल्युलर इम्युनिटी म्हणजेच हा पण इम्युनोस्टिम्युलंट आहे. सो इंटरल्युकिन 2 स्टिम्युलेट सेल्युलर इम्युनिटी बाय इन्क्रीजिंग द ऍक्टिव्हिटी ऑफ नॅचरल किलर सेल्स, प्लेटलेट्स अँड सायटोकाइन्स. सो दिस इज ऑल्सो द इम्युनोस्टिम्युलंट, राईट. नाव कॅल्सिन्युरिन बद्दल काय, कॅल्सिन्युरिन अँटागोनिस्ट. कॅल्सिन्युरिन अँटागोनिस्ट ऑल्सो नोन ॲज कॅल्सिन्युरिन इनहिबिटर्स are immunosuppressive drugs. Immunosuppressive drugs, right. Calcineurin antagonist म्हणजेच calcineurin inhibitors are immunosuppressive drugs that block the enzyme calcineurin, preventing T cell activation. Okay, T cell activation, T cell immunity चे cells आहेत, आपण आधी बघितलं CD4 cell. So preventing T cell activation and reducing immune response. So calcineurin antagonists are immunosuppressive drugs. Okay. सो इथे डी आन्सर जे आपण सिलेक्ट केलेलं होतं आपल्या टेस्टमध्ये दॅट वॉज द करेक्ट वन, बरोबर आहे. सो दिस इज अबाउट दी इम्युनोस्टिम्युलंट्स अँड इम्युनोसप्रेसंट. आता हे बघा, हे जे क्वेश्चन्स मी ते डिस्कस करतोय हे मोस्ट ऑफ द क्वेश्चन्स एक्झाममध्ये आलेले आहेत. आता ते आपल्या ड्रग इन्स्पेक्टरमध्येच आलेत असं नाही आहे, तर काही क्वेश्चन जीपॅटमध्ये आलेले आहेत, काही CRE एम्समध्ये आलेले आहेत, ठीक आहे. काही क्वेश्चन्स आपल्या RRBमध्ये आलेले आहेत, काही क्वेश्चन्स आपल्या याच्यामध्ये DMER मध्ये आलेले आहेत, काही क्वेश्चन्स UPSC DI मध्ये आलेले आहेत. असे सगळे क्वेश्चन्स आहेत. म्हणजे हे क्वेश्चन जे आपण डिस्कस करतोय हे क्वेश्चन कधीतरी कोणत्या तरी एक्झाम मध्ये आलेलेच क्वेश्चन्स आहेत आणि अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतात. ओके, चला तर पुढचा क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन. सो आपला हा 6 नंबरचा क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 6. सो विच टेक्निक इज युज्ड टू टेस्ट थाउजंड्स ऑफ कंपाउंड्स फॉर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. ऑप्शन ए SAR, ऑप्शन बी HTS, ऑप्शन सी QSAR, ऑप्शन डी डॉकिंग. यस, व्हॉट इज युअर आन्सर सांगा. सी आन्सर एक आलेला आहे, दुसरं पण सी आन्सर आहे, वैभव महाले सी. ओके, देन बी आन्सर, ओके ओके, बी सी बी. इथे आता आपलं टाय होतंय असं वाटतंय. एक डी आलेला आहे, बी आहे, डी बी आणि सी मध्ये टायअप आहे असं वाटतंय. ओके, चला मी पण माझा ऍड करतो याच्यामध्ये ओपिनियन. म्हणजे काही जण 50% बी आहे, 50% सी आहे असं आपण समजूया. तर इथे माझं पण मी एक ओपिनियन ऍड करतो आणि माझ्या ओपिनियन प्रमाणे मी इथे HTS जे आहे
HTS में सिलेक्ट करतो. ओके, HTS that is high throughput screening. What is HTS? HTS is high throughput screening. तर चला बघूया आपण हाय थ्रूपुट स्क्रीनिंग बद्दल, HTS बद्दल. So this is question number 6. So which technique is used to test thousands of compounds for biological activity? So option A SAR, option B HTS, option C QSAR, option D docking. Okay. So इथे जो करेक्ट आहे दॅट इज द HTS, हाय थ्रूपुट स्क्रीनिंग. आता बघूया, आता हा जो क्वेश्चन आहे याचा सोर्स काय आहे, हा कोणत्या टॉपिक मधला क्वेश्चन आहे. तर हा क्वेश्चन आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. तर सिलेबस बघा, फार्मेकोलॉजीमध्ये सिलेबसमध्ये 1.3 युनिट जो आहे, तर 1.3 मध्ये फार्मेकोलॉजीमध्ये शेवटचा टॉपिक आहे, 9 नंबरचा टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. तर हा टॉपिक नंबर 9 मधला इंट्रोडक्शन टू ड्रग डिझाईन अँड कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री, इथून हा क्वेश्चन आलेला आहे. ओके, तर हा जो क्वेश्चन आहे हा यांनी सिलेबसमध्ये फार्मेकोलॉजीमध्ये दिलेला आहे, बट दिस इज द क्वेश्चन ऑफ ऑर्गॅनिक केमिस्ट्री. हा क्वेश्चन कशाचा आहे, तर हा ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा आणि मेडिसिनल केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. ओके, जेव्हा आपण कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री म्हणतो तर कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री इज फ्रॉम ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि ड्रग डिझायनिंग इज फ्रॉम मेडिसिनल केमिस्ट्री. राईट. तर इथे हा जो क्वेश्चन आहे HTS रिलेटेड, सो दिस क्वेश्चन इज रिलेटेड टू कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्री. हा कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीचा क्वेश्चन आहे. राईट. तर इथे SAR काय आहे, व्हॉट इज SAR? स्ट्रक्चर ऍक्टिव्हिटी रिलेशनशिप. सो SAR स्टडीज help identify the pharmacophore. So what is pharmacophore? The pharmacophore is the minimal structural features required for biological activity. म्हणजे जर एखादा ड्रग आहे, बेन्झोडायझेपिन्स आहेत किंवा बार्बिच्युरेट्स आहेत किंवा ओपेड ड्रग आहेत, तर ह्या ड्रग्सच्या जी काही बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी आहे, या बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीसाठी जे काही मिनिमम स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट असतं, मिनिमम स्ट्रक्चरल रिक्वायरमेंट, so that minimum structural requirement is the pharmacophore. Okay, that is the pharmacophore. So SAR studies काय करतात? So SAR studies help identify the pharmacophore. So the minimal structural features required for biological activity. Right. Then HTS that is high throughput screening. So high throughput screening हे कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीमध्ये यूज केलं जातं. कॉम्बिनेटोरियल केमिस्ट्रीमध्ये ज्या काही डिफरंट टेक्निक्स दिलेल्या आहेत त्या टेक्निक्सचा यूज करून लायब्ररीज तयार केल्या जातात. मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्स, लॅक्स अँड मिलियन्स ऑफ मॉलिक्युल्सच्या लायब्ररीज तयार केल्या जातात. आणि ह्या ज्या लायब्ररीज आहेत, मग ह्या बायोलॉजिकली ऍक्टिव्ह आहेत की नाही, बायोसेन्सिटिव्ह आहेत की नाही, त्या बायो मॉलिक्युल सोबत इंटरॅक्ट करतात की नाही, यासाठी लगेच त्यांचं टेस्टिंग केलं जातं इमिजिएटली. म्हणजे एका स्टेपमध्ये त्या तयार होतात आणि नेक्स्ट स्टेपमध्येच त्यांचं टेस्टिंग होतं. राईट. जिथे रोबोटिक वगैरे यूज केले जातात, रोबोटिक टेस्टिंग वगैरे केलं जातं आणि त्याच्यामुळे एलायझा सारख्या टेस्ट तिथे असतात. सो दॅट इज दी हाय थ्रूपुट स्क्रीनिंग. ओके, सो हाय थ्रूपुट स्क्रीनिंग, ऑटोमेटेड टेस्टिंग ऑफ थाउजंड्स टू मिलियन्स ऑफ कंपाउंड्स फॉर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. ओके, सो HTS that is high throughput screening is the automated testing of thousands to millions of compounds for biological activity. Okay, then QSAR that is quantitative structure activity relationship. Now quantitative activity relationship QSAR builds on SAR by using mathematical and statistical model to quantitatively relate chemical structure described by molecular descriptors to biological activity. म्हणजे ते केमिकल स्ट्रक्चर जे असतात, त्या केमिकल स्ट्रक्चर्समध्ये मॉलिक्युलर स्ट्रक्चरचे काही डिस्क्रिप्टर्स असतात, त्या डिस्क्रिप्टर्सला बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी सोबत आपण क्वांटिटेटिव्हली, मॅथमॅटिकली, स्टॅटिस्टिकली कोरिलेट करतो. ओके, मॅथमॅटिकली अँड स्टॅटिस्टिकली मॉडेल्स टू क्वांटिटेटिव्हली रिलेट केमिकल स्ट्रक्चर टू बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी. तर केमिकल स्ट्रक्चरमध्ये इथे मॉलिक्युलर डिस्क्रिप्टर्स यूज केले जातात. मॉलिक्युलर डिस्क्रिप्टर्स फॉर एक्झाम्पल जसं की हायड्रोफोबिसिटी म्हणजे लॉग पी व्हॅल्यू, लॉग पी, पार्टिशन कोएफिशियंट, लॉग पी व्हॅल्यू दॅट इज हायड्रोफोबिसिटी, हा एक डिस्क्रिप्टर आहे. आपल्याला माहिती आहे की लॉग पी व्हॅल्यू जर हायर असेल, हायड्रोफोबिसिटी जास्त असेल, तर तो ड्रग इझिली CNS ला क्रॉस करू शकतो, ब्लड ब्रेन बॅरियरला क्रॉस करू शकतो, CNS मध्ये एंटर करू शकतो. त्याचं जे अपॅरंट व्हॉल्यूम ऑफ डिस्ट्रीब्युशन असतं, ते हायर असतं. सो हायड्रोफोबिसिटी, लॉग पी व्हॅल्यू. देन इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीजसाठी हॅमेट कॉन्स्टंट काय इंडिकेट करतात, तर इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीजचा रिएक्टिव्हिटीवरती काय इफेक्ट होतो. आता इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज म्हणजेच काय, तर इथे इंडक्टिव्ह इफेक्ट आहे, रेझोनेटिंग इफेक्ट आहेत.
तो रेझोनेटिंग इफेक्ट्स, इंडक्टिव्ह इफेक्ट्स, तर हे जे इलेक्ट्रॉनिक प्रॉपर्टीज आहेत तर त्यांचा आणि त्या मॉलिक्युलचा रिॲक्टिव्हिटीचा काय संबंध आहे हे इथे आपल्याला हॅमेट कॉन्स्टंटवरून समजतं. तर स्टरिक फॅक्टर्स लाईक टाफ्ट्स हिस्टेरिक पॅरामीटर. टाफ्ट्स हिस्टेरिक पॅरामीटर काय, तर जे हिस्टेरिक फॅक्टर्स आहेत, हिस्टेरिक, क्राउडिंग इफेक्ट, इफेक्ट ऑफ क्राउड, बल्कीनेस ऑफ द मॉलिक्युल, सो बल्कीनेस ऑफ द मॉलिक्युल आणि त्याचं जे रिॲक्टिव्हिटी आहे मॉलिक्युलचं, तर त्याचा काय रिलेशन आहे हे आपल्या इथे टाफ्ट्स हिस्टेरिक पॅरामीटरवरून कळतं. तर QSAR मध्ये हे जे काही मॉलिक्युलर डिस्क्रिप्टर्स आहेत, फॉर एक्झाम्पल लॉग पी व्हॅल्यू आहे, हॅमेट कॉन्स्टंट आहे, टाफ्ट्स हिस्टेरिक पॅरामीटर्स आहेत अँड मेनी मोर. तर यांचं बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटीशी काय रिलेशन आहे हे रिलेशन इथे आपण स्टडी करतो. ओके. त्यानंतर डॉकिंग म्हणजे 3D स्ट्रक्चर. 3D स्ट्रक्चर म्हणजे कसं की जे आपलं ड्रग मॉलिक्युल असेल किंवा लिगॅन्ड असतं, लिगॅन्ड बायोलॉजिकली ऍक्टिव्ह लिगॅन्ड, तो लिगॅन्ड रिसेप्टार सोबत किंवा एन्झाईमच्या ऍक्टिव्ह साईट सोबत किंवा ॲलोस्टेरिक साईट असेल एन्झाईमची, तर त्यांच्यासोबत त्याचं इंटरॅक्शन कसं असतं, तो लिगॅन्ड त्या रिसेप्टार सोबत कशा प्रकारे बॉन्डिंग करतो किंवा एन्झाईम सोबत त्याचं बॉन्डिंग कसं असतं, कोणत्या डायरेक्शनमध्ये असतं, किती अँगलमध्ये असतं, त्याच्यामध्ये बॉन्ड्स कोणते असतात, ह्या सगळ्यांचा 3D स्टडी, 3 डायरेक्शनल स्टडी, 3D स्टडी, दॅट इज डॉकिंग. सो बघूया, बघा, मॉलिक्युलर डॉकिंग इज अ कॉम्प्युटेशनल सिम्युलेशन टेक्निक used to predict the preferred orientation of ligand relative to receptor or enzyme when they bind to form a stable complex. It predicts the binding mode and estimates the binding affinity using a scoring function. Okay, so this is the docking. तर इथे आपण काय बघितलं, which technique is used to test thousands of compounds for biological activity. So the correct answer is high throughput screening. Okay, ठीक आहे. So 6 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले. आता आपण नेक्स्ट क्वेश्चन वरती जाऊया. Okay, so the next question is, which enzyme is commonly inhibited by genotoxic agents? Option A lipase, option B ATP synthase, option C topoisomerase, option D amylase. So what is the correct answer? Type your answer. NA. Okay, NA not attempted. Vaibhav Shinde not attempted answer dile. Panchal C. Okay, Priyanka C. ममता सी. ओके. सो सी आन्सर मेजॉरिटी आहे. सो आपण इथे सी सिलेक्ट करूया, सी. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. सो बघा, सो इथे डिस्कस करून घेऊ आपण हा क्वेश्चन पण. तर इथे विच एन्झाईम इज कॉमनली इनहिबिटेड बाय जिनोटॉक्सिक एजंट्स. सो इथे हा जो आहे एक्सप्लेनेशन, तो मेकॅनिझम ऑफ जिनोटॉक्सिटी. तर इथे फार्मेकोलॉजी जो आहे, फार्मेकोलॉजीमध्ये म्हणजे इथे 1.4 आहे, युनिट 1.4. तर युनिट 1.4 मध्ये टॉक्सिकोलॉजी आहे. तर टॉक्सिकोलॉजीमध्ये जिनोटॉक्सिटी, कार्सिनोजेनिसिटी, टेरेटोजेनिसिटी, म्युटॅजेनिसिटी हे टॉपिक आहेत. सो तर हा सिलेबसमधून जिनोटॉक्सिटीचा हा क्वेश्चन आहे. सो मेकॅनिझम्स ऑफ जिनोटॉक्सिटी. सो जिनोटॉक्सिक एजंट्स कॅन ऍक्ट थ्रू व्हेरियस मेकॅनिझम्स. सो इथे डायरेक्ट DNA इंटरॅक्शन, त्यानंतर इंटरफिअर विथ DNA रेप्लिकेशन और रिपेअर. सो सम कंपाउंड्स इनहिबिट एन्झाईम्स लाईक टोपोआयसोमरेजेस. तर इथे डायरेक्टली म्हटलेलं आहे की हे जे जिनोटॉक्सिक एजंट्स असतात दे इंटरफेअर विथ एन्झाईम्स लाईक टोपोआयसोमरेजेस. सो इथे टोपोआयसोमरेज करेक्ट आन्सर आहे. तिसरं जे मेकॅनिझम आहे जिनोटॉक्सिक एजंटचं, दॅट इज ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस. सो ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेसमध्ये रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसिस कॅन डॅमेज DNA बेसेस अँड बॅकबोन. ओके, सो हा क्वेश्चन आपण डिस्कस केलाय. आता कसं आहे की आपला वेळ वाढत जातो. किती टाइम आहे आपल्याकडे? 11 मिनिट्स आपल्याकडे पेंडिंग आहेत अजून. आपण 7 क्वेश्चन सॉल्व्ह केले, 3 क्वेश्चन्स आहेत आपले अजून. चला, तर 3 क्वेश्चन्स बघायचे आहेत आपल्याला अजून. सो नेक्स्ट क्वेश्चन, विच एन्झाईम इज यूज टू कट DNA ॲट स्पेसिफिक सिक्वेन्सेस. ऑप्शन ए लायगेस, ऑप्शन बी हेलिकेस, ऑप्शन सी DNA पॉलिमरेस, ऑप्शन डी रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. सो टाइप युअर आन्सर. ओके, डी. ओके, सागर. ओके, वाघमोडे जी, प्रियंका जी, डी. ओके, वैष्णवी डी. ओके, यस. सो मेजॉरिटी आन्सर डी आलेला आहे, रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस. सो आपण डी सिलेक्ट करूया. ओके, सो सेव्ह अँड नेक्स्ट. ओके, तर बघा हा जो क्वेश्चन आहे, सोर्स काय, हा क्वेश्चन आलेला आहे. कुठून आलेला आहे क्वेश्चन? तर हा क्वेश्चन आहे सिलेबसमध्ये 3.1 जो आहे, युनिट 3.1 मध्ये थर्ड टॉपिक आहे रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन. रिकॉम्बिनंट टेक्नॉलॉजी अँड इट्स अप्लिकेशन्स. तर इथून हा क्वेश्चन आलेला आहे. तर आता द बेसिक स्टेप्स ऑफ रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजी. तर रिकॉम्बिनंट DNA टेक्नॉलॉजीमध्ये
टू डिफरंट सोर्सेसचे जीन्स हे कंबाईन केले जातात आणि ते मग एखाद्या व्हेक्टरमध्ये इन्सर्ट केले जातात आणि तिथून ते एखाद्या सेलमध्ये इन्सर्ट केले जातात. राईट. तर इथे बघा, तर बेसिक स्टेपमध्ये फर्स्ट स्टेप काय, आयसोलेशन ऑफ द जीन्स ऑफ इंटरेस्ट. म्हणजे आपला जो काही इंटरेस्टचा जीन असेल, म्हणजे इन्सुलिन तयार करणारा जीन असेल किंवा अजून दुसरं आपलं जे काही आपल्याला सिंथेसाइज करायचं असेल त्या रिलेटेड जीन असेल, म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट आपण आयडेंटिफाय करायचं, आयसोलेट करायचं. त्यानंतर सिलेक्शन ऑफ अ व्हेक्टर, म्हणजे तो जो काही आयसोलेट केलेला जीन आहे तो त्या व्हेक्टर सोबत आपण कंबाईन करणार. मग इथे आयसोलेटेड जीन म्हणजे जीन ऑफ इंटरेस्ट आणि व्हेक्टरचा जीन याला आपण कट करणार. तर त्याला कट करण्यासाठी, प्रॉपर कट करण्यासाठी मग इथे रेस्ट्रिक्शन एन्झाईम डायजेशन कटिंगसाठी सिझर म्हणून यूज केले जातील. राईट. सो हा जो आपला क्वेश्चन आहे, विच एन्झाईम इज यूज फॉर टू कट डीएनए, सो दॅट इज द रेस्ट्रिक्शन एंडोन्यूक्लियस, म्हणजेच रेस्ट्रिक्शन एन्झाईम डायजेशन. ओके, हा एन्झाईम आहे. देन फोर्थ स्टेप काय इथे, तर लायगेशन म्हणजे कंबाईन करणे. देन ट्रान्सफॉर्मेशन और ट्रान्सफेक्शन, देन सिलेक्शन अँड कल्चरिंग अँड डाउनस्ट्रीम प्रोसेसिंग. सो दीज आर दी 7 स्टेप्स ऑफ दी रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी. ओके. तर डीएनए टेक्नॉलॉजी जेव्हा तुम्ही रीड कराल, आरएनए किंवा रीड केलेलं असाल तुम्ही रिकॉम्बिनंट डीएनए टेक्नॉलॉजी, तर त्याच्यामध्ये हे सगळे स्टेप्स डिटेलमध्ये तुम्हाला समजतील. ओके. नाव नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया. सो द नेक्स्ट क्वेश्चन इज, ओके, आपला आता टायमिंग 8 मिनिटाचा टाइम बाकी आहे. सो द क्वेश्चन इज, व्हॉट इज द एक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर इशर्शिया कोलाई इन हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट्स. ऑप्शन ए absent in 1 gram, ऑप्शन बी absent in 10 gram, ऑप्शन सी 10⁻³ colony forming unit per gram, ऑप्शन डी 10⁻⁵ colony forming unit per gram. So what is the correct answer? ओके, प्रियंका गायकवाड बी म्हणते. ओके, यस, एक आन्सर बी आलेला आहे. अजून काय, एनए एक बी, एनए. ओके, यस, अजून सांगा. एनए एक, सी पण आन्सर आलेला आहे. ओके, वैष्णवी वाघमारे सी. यस, अजून सांगता येईल. हे बघा, मॅक्झिमम आन्सर्स जे आलेले आहेत ते बी आणि एनए आलेला आहे. ठीक आहे. तर इथे मी बी आन्सर सिलेक्ट करतो, कारण मॅक्झिमम जे मेजॉरिटी जी आहे त्यांनी बी आन्सर दिलेला आहे, तर बी इथे मी सिलेक्ट करतो. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. तर चला इथे आपण बघूया याचा आन्सर काय येतं ते. तर हा जो क्वेश्चन आहे, व्हॉट इज द एक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर इशर्शिया कोलाई इन हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट, तर याचा करेक्ट आन्सर आहे 10⁻³ CFU पर ग्राम. ओके, 10⁻³ CFU, 10⁻³ कॉलनी फॉर्मिंग युनिट पर ग्राम. तर हा क्वेश्चन याचा सोर्स काय आहे, तर याचा सोर्स आहे मायक्रोबायोलॉजी. सिलेबसमध्ये 2nd नंबरचा युनिट आहे मायक्रोबायोलॉजी, त्याच्यामध्ये मायक्रोबियल लिमिट टेस्ट आहे. 5th नंबरचा टॉपिक मायक्रोबियल लिमिट टेस्ट. तर मायक्रोबियल लिमिट टेस्ट हा या क्वेश्चनचा सोर्स आहे. हा क्वेश्चन कुठे दिलेला आहे, म्हणजे याचं डिटेल्स कुठे दिलेलं आहे, तर IP 2018 मध्ये व्हॉल्यूम 1 मध्ये पेज नंबर 50 वरती दिलेला आहे. पेज नंबर 50 वरती ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर मायक्रोबायोलॉजिकल क्वालिटी ऑफ हर्बल मेडिसिन प्रोडक्ट फॉर ओरल यूज असा टॉपिक टेबल दिलेला आहे. तिथे टेबलच दिलेला आहे हा. ठीक आहे. तर हा टेबल आहे हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट्स कंटेनिंग हर्बल ड्रग्स विथ और विदाउट एक्सिपियंट्स इंटेंडेड फॉर द प्रिपरेशन ऑफ इन्फ्युजन्स अँड डिकक्शन्स युझिंग बॉइलिंग. तर आता इथे टेबलमध्ये काय दिलेलं आहे बघा, ऍक्सेप्टन्स लेवल काय दिलेली कशाची, TAC म्हणजे टोटल एरोबिक काउंट. सो टोटल एरोबिक काउंटसाठी ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया 10⁻⁷ CFU पर ग्राम. ओके, TAC ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया 10⁻⁷ कॉलनी फॉर्मिंग युनिट पर ग्राम. TFC टोटल फंगल काउंट ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया 10⁻⁷ CFU पर ग्राम. ओके, 10⁻⁵ म्हणजे कॉलनी फॉर्मिंग युनिट पर ग्राम. देन E. coli इशर्शिया कोलाई ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया 10⁻³ CFU पर ग्राम. ओके, सो हा आपला क्वेश्चन होता. ओके, दिस वॉज द क्वेश्चन. तर याचा आन्सर कुठे आहे, तर IP मध्ये आहे. टेबल जो आहे 50 नंबरच्या पेजवरती तिथे आहे. त्यानंतर साल्मोनेला शुड बी absent बाय 0 in 10 ग्राम अँड सिझेला 0 in 10 ग्राम. तर इथे हे ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया दिलेले आहेत. ओके, त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चनकडे आपण जाऊया आणि दिस इज अवर लास्ट क्वेश्चन. आपला लास्ट क्वेश्चन आहे. सो दिस इज अबाउट एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स. सो एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स ENDs, that is the opioids identified for medical use are approved by the option A Drug Controller General of India, option B Narcotic Commissioner, option C FDA Commissioner, option D DGHS.
डायरेक्टर जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेस इंडिया. सो ओके, बी आन्सर देतोय एक हरीश तुने बी आन्सर दिलेला आहे. एक आन्सर आलेला आहे. ओके वैभव बी. ओके वैभव बी आन्सर. देन वैष्णवी ए आन्सर, डी आन्सर, डी ए. ओके, मेजॉरिटी ए आहे, मेजॉरिटी इज ए. तर आपण इथे ए सिलेक्ट करूया. ओके, सेव्ह अँड नेक्स्ट. आता सेव्ह अँड नेक्स्ट. तर इथे आपले हे सगळे क्वेश्चन जे आहेत ते कम्प्लीट होतात बघा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तर आपण याचं फिनिश करूया टेस्टला, ह्या टेस्टसाठी. पण आपण पहिले याचं डिस्कशन करून घेऊ की हा क्वेश्चन आहे कुठे. सो एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स दॅट इज द ऑपिएट्स आयडेंटिफाईड फॉर मेडिकल यूज आर अप्रूव्ड बाय दी. तर हा क्वेश्चन आलेला आहे. आपला जो युनिट आहे सिलेबसमध्ये 4.2 युनिट, त्याच्यामध्ये थर्ड पॉईंट आहे एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स. तर एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्समध्ये आलेला आहे. आता याचं डिस्क्रिप्शन जे आहे ते आपल्याला मिळेल चॅप्टर 5A मध्ये. चॅप्टर 5A possession, transport, import interstate, export interstate, sale, purchase, consumption and use of essential narcotic drugs. The Narcotic Drugs and Psychotropic Substances Rules 1985 as amended by Second Amendment Rules 2021, page number 79 to 85. ओके, तर हा जो रूल आहे NDPS रूल आहे 2021 चा. तर तिथे पेज नंबर 79 to 85 मध्ये याचा एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्सचं डिस्क्रिप्शन दिलेलं आहे. सो हे रीड करून घेऊ आपण. सो END refers to the list of notified medicines which have been identified by the Office of the Drug Control General of India. END कोण आयडेंटिफाय करतो, कोण नोटिफाय करतो? कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया, DCGI. ओके, ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया DCGI करतो. ओके, फॉर मेडिकल यूज इन RMI that is recognized medical institute. ओके, देन एसेन्शियल नार्कोटिक ड्रग्स ENDs. तर ENDs कोणते आहेत? लिस्ट ऑफ END. तर END मध्ये कोणते ओपिएट्स येतात? तर END मध्ये इथे मॉर्फिन, कोडीन, हायड्रोकोडोन, ऑक्सिकोडोन अँड फेंटॅनिल. दिस आर दी ENDs. ओके, मॉर्फिन, कोडीन, हायड्रोकोडोन, ऑक्सिकोडोन अँड फेंटॅनिल. दिस आर दी ENDs. ओके, तर असे आपण 10 क्वेश्चन्स आपण डिस्कस केले तिथे. आता आपण याला फिनिश टेस्ट करूया, बघूया किती मार्क्स मिळतात आपल्याला. सो फिनिश. ओके, सो 10 out of 10 correct answers 9, wrong answer 1 and our score is 35 out of 40. our score is 35. 1 मार्क 1 मार्क निगेटिव्हचा गेला आपला. सो इथे आपलं डिटेल अनालिसिस आहे. युअर आन्सर, करेक्ट आन्सर. ओके, सो आपला जो रॉंग झाला होता, काय होता रॉंग? सो व्हॉट इज दी ॲक्सेप्टन्स क्रायटेरिया फॉर इकोलाय इन हर्बल मेडिसिनल प्रोडक्ट्स. सो अब्सेंट इन 10 ग्राम हे आपण सिलेक्ट केलं होतं, दॅट वॉज रॉंग. सो हा एक क्वेश्चन आपला रॉंग झालेला होता, बाकी सगळे करेक्ट होते. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण आज इथे एक टेस्ट आपण डिस्कस केलेली आहे. आता इथे जर तुम्हाला ह्या अशाच टेस्ट द्यायच्या असतील तर आपल्या वेबसाईटवरती आपला हा टेस्ट पॅकेज आहे. आपला टेस्ट पॅकेज 299 रुपीजला आहे. याच्यासोबत आपल्या ज्या ऑनलाईन क्लासेसच्या नोट्स आहेत, ज्या नोट्स मी तुम्हाला आता दाखवल्यात, त्या नोट्स PDF नोट्स तुम्हाला फ्री आहेत. त्यासोबतच आपलं कंप्लीट पॅकेज पण आहे. कंप्लीट पॅकेजमध्ये इथे तुम्हाला आपलं ऑनलाईन फास्ट ट्रॅक बॅच रेकॉर्डेड लेक्चर्स मिळतील. जे काही आपले रेकॉर्डेड लेक्चर्स ते पण तुम्हाला मिळू शकतात. आपलं बुक आहे एसेन्शियल फार्मसी रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम, हे पण या पॅकेजमध्ये अवेलेबल आहे. त्यानंतर मेगा टेस्ट पॅकेज अवेलेबल आहे. आणि आपल्या ज्या ऑनलाईन क्लासेसच्या नोट्स आहेत, PDF नोट्स, ह्या पण तुम्हाला इथे मिळू शकतात. तसंच तुम्हाला जर फ्री जे काही पॅकेजेस आहेत आपल्या वेबसाईटवरती, फ्री टेस्ट पॅकेजेस, त्या फ्री टेस्ट पॅकेजेस तर तुम्हाला घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्ही तुमचा जे ईमेल ID आहे, ठीक आहे, तुमचं नाव, मोबाईल नंबर आणि ईमेल ID आम्हाला व्हॉट्सअप करा. आमच्या नंबरवरती आम्ही तुमचं अकाउंट ओपन करून देऊ. ठीक आहे, तुम्ही स्वतः अकाउंट ओपन करू शकत नाही, आम्ही तुम्हाला ते अलाउ केलेलं नाहीये. यस, काय विचारायचं आहे का प्रियंका? हो सर. सर लास्ट क्वेश्चनचा आन्सर काय राहील? लास्ट क्वेश्चन जो आहे आपला, ठीक आहे, तर त्याचा आन्सर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया. ओके, हे बघा, हा जो पॉइंट आहे ओके गॉट इट सर. END रेफर्स टू द लिस्ट ऑफ नोटिफाईड मेडिसिन्स आणि आयडेंटिफाईड बाय दी ऑफिस ऑफ द ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया. ठीक आहे, ओके ओके, हा. तर इथे यस प्रियंका, 10 ते CFU बाय ग्रामचं काहीतरी आन्सर, ते आन्सर काय होतं? करेक्ट आन्सर काय होतं? कोलाय इन हर्बल मेडिसिन्स 10⁻³ कॉलनी फॉर्मिंग युनिट्स पर ग्राम. हे बघा, हा टेबल आहे.
या टेबलमध्ये ई कोला आहे, ऍक्सेप्टन्स क्रायटेरिया 10⁻³ CFU पर ग्राम. ठीक आहे. ओके ओके. हां ओके. सो आणि आपल्या अजून एक म्हणजे नवीन आपलं हे बुक पण आहे, एसेन्शियल फार्मचे रिव्ह्यू फॉर ड्रग इन्स्पेक्टर एक्झाम. ओके. त्यानंतर आपल्या नवीन बॅचेस काही सुरू होतात आहे मंडेपासून, तर त्याच्यासाठी तुम्हाला जर ॲडमिशन कन्फर्म करायचं असेल तर ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर आज आपण ही एक टेस्ट डिस्कस केली 10 MCQची. नेक्स्ट सॅटर्डेला पण आपण अशाच काही टेस्ट म्हणजे एक टेस्ट आपण डिस्कस करणार आहोत. सो एव्हरी सॅटर्डे टिल एक्झाम आपण टेस्ट डिस्कस करत जाणार आहोत. ठीक आहे. अजून तुम्हाला जर इथे काही विचारायचं असेल, काही क्वेरीज असतील तुमच्या, तर विचारू शकता. काही विचारायचं आहे का कोणाला? काही क्वेरीज आहेत का? सांगा. थँक्यू सर फॉर युअर व्हॅल्युएबल गायडन्स. थँक्यू व्हेरी मच. आणि इथे हा जो प्लॅटफॉर्म आहे आपल्या सगळ्यांसाठी आहे. माझं पण नॉलेज अपग्रेड होत असतं तुमच्यासोबत डिस्कस केल्यामुळे, कारण आपण तुमच्यापैकी काही जण एक्सपर्ट्स आहात, इंडस्ट्रियल एक्सपिरियन्स आहे, काही असिस्टंट प्रोफेसर्स आहेत, फ्रेशर्स पण आहेत, तर सगळ्यांना आपापल्या फील्डमध्ये एक्सपिरियन्स आहे. तर सगळ्यांचं नॉलेज एका प्लॅटफॉर्मवरती यायला पाहिजे, सगळ्यांचं आपसात डिस्कशन व्हायला पाहिजे. सो दॅट इज ऑल्सो द पर्पज ऑफ दिस, म्हणजे जे आपण टेस्ट पॅकेज डिस्कस करतो त्याचा पर्पज आहे. ओके. यस. सो अजून काही कोणाला विचारायचं आहे? ओके चालेल. सो आपण आज इथे थांबूया. लेट्स कंटिन्यू ऑन नेक्स्ट सॅटर्डे. थँक्यू व्हेरी मच.